30 वर्षांपूर्वी सुरुवात केलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची परंपरा आजतागायत सुरू असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 31 डिसेंबरच्या दिवशी रक्तदान शिबिर, रक्तदान हे जीवनदान, हे प्रत्यक्षात रक्तदान करून आपणही या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करणं हेच रक्तानंद ग्रुप यांचं उद्दिष्ट आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे। शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी रक्तदानासारख्या महान आणि राष्ट्रीय कार्याची परंपरा सुरू ठेवली असून तरुणांना या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याकरिता आवाहन केलं होतं। 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गाचं अवलोकन करते, त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कुठेतरी ढासळतोय याची कुणकुण 30 वर्षांपूर्वी आदरणीय दिघे साहेबांना लागली होती आणि तीच परंपरा आजतागायत या उपक्रमाच्या माध्यमातून गेली 30 वर्षांपासून सुरू आहे। दरवर्षी हजारो तरुण तरुणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय महान कार्यात सहभागी होतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 25 पेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। तसंच प्रत्येक रक्तदात्याला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देण्यात आलं। या रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान केलं। तसंच खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, डीसीपी कासारवडवली प्रशांत कदम यांनी देखील रक्तदान केलं। त्याचबरोबर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, महिला ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, सचिव विलास जोशी, स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, किरण नागटी, राजेश मोरे तसंच इतर मान्यवरांनीही या रक्तदान शिबिराला उपस्थिती दर्शवली। या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून एकूण 518 रक्तपिशव्या संकलित केल्या। शहरातील गजबजलेल्या मानपाडा भागात एका नाल्यामध्ये काल रात्री उशिरा गायीच्या 5 वासरांचे मृतदेह आढळून आले। त्यांच्यावर विषप्रयोग झाला की हत्या याचा पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संताप व्यक्त होत असून वासरांचे मृतदेह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आले। मानपाडा हा दाटीवाटीचा परिसर आहे। रात्री येथील नाल्यामध्ये 5 वासरांचे मृतदेह पडल्याचं काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तातडीनं महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला याबाबत कळवलं। त्यानंतर पालिकेचं पथक, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि जेसीबीच्या साहाय्यानं सर्व मृतदेह बाहेर काढले। ही वासरे नाल्यात कशी आली तसंच ती कोणाच्या मालकीची आहे त्याचा तपास चितळसर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी करत आहेत। भाजपच्या पुढाकारानं ठाण्यात 2 ते 5 जानेवारी 2025 दरम्यान भव्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। विठ्ठलवाडी चौक, तलावपळी येथे झालेल्या या शिबिरात विविध सरकारी आणि सामाजिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात। या शिबिरात आधार कार्ड अपडेट, नवीन मतदार नोंदणी, वोटर रजिस्ट्रेशन, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला। याशिवाय 449 वार्षिक रुपये हप्त्यावर 10 लाख रुपयांचा अपघात विमा योजनेचाही लाभ घेण्यात आला। या शिबिराचं आयोजन माजी नगरसेवक संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। तसंच विक्रांत संखे, रोहन गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, ज्ञानेश अडगुळे आणि शुभांगी वांगोले यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून अशा शिबिरांच्या पुनरावृत्तीचीही मागणी केली आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज चिंतामणी चौकामध्ये नम्रता कोळी, ऋषाली कोळी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 21 आणि 22 मधल्या पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 25 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीपर्यंत ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आधार कार्ड शिबिर, आधार कार्ड नवीन काढणे, दुरुस्ती करणे, नवीन मतदार नोंदणी, पोस्टाच्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी ओळखपत्र असेल असे विविध शासकीय योजनांचं शिबिर या भागात होत आहे। सकाळपासून प्रचंड प्रतिसाद या शिबिराला भेटतोय। पुढील 4 दिवस या चिंतामणी चौकामध्ये शिबिर चालू राहणार आहे।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य तसंच महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या विशेष प्रसंगी ज्योती भारतीय मराठी महासंघाच्या उद्योग आघाडी विभाग प्रमुख तसंच घोडबंदर रोड मानवता सेवा राष्ट्रीय मॅनेजर आणि त्यांच्या मित्रपरिवारानं साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। साहेबांच्या राजकीय, सामाजिक आणि गृहनिर्माण क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त करण्यात आलं। सीताराम राणे यांनी शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले आणि जनसेवेसाठी आपली निष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। वाढदिवसानिमित्त सीताराम राणे यांच्या उज्ज्वल भविष्याच्या आणि उत्तम आरोग्याचीही प्रार्थना करण्यात आली। हिंदायन फाउंडेशनच्या वतीनं दिल्ली, ठाणे, मुंबई, पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत। यावर्षी या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहेच, परंतु त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचं आवाहन करण्यात आले। केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्या केसांची एक बट दान करण्याचं आवाहन हिंदायन फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केलं। या पत्रकार परिषदेला चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सानप यांची कन्या नक्षत्रा सानप आदीही उपस्थित होते। कर्करोगाच्या उपचारांमुळे केस गळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदायन फाउंडेशननं अनोखं पाऊल उचललं असल्याचं चापके यांनी सांगितलं। दिल्लीवरून ही सायकल मोहीम 8 फेब्रुवारी रोजी सुरू होत असून ती ठाणे येथे 15 फेब्रुवारी रोजी पोहोचणार आहे। या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका आयुक्तालयांचे अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखवला जाणार आहे। तिथून ही सायकल मोहीम मुंबई येथे रवाना होईल। तेथील आझाद मैदान येथे सकाळी 9:30 वाजता केशदान या मोहिमेस सुरुवात होईल। ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी मुंबई या ठिकाणी केशदान करण्यासाठी जरूर उपस्थित राहावं असं आवाहन चापके यांनी केले। मुंबईवरून ही मोहीम 16 फेब्रुवारी रोजी पुढे जाणार असून तिथे पोलीस मैदानात ही मोहीम सुरू होईल। या मोहिमेत ठाण्यातील महिलांनी आणि मुलींनी केशदान मोहिमेत सहभागी व्हावं असं संस्थेच्या वतीनं आवाहन करण्यात आले। जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची मुलगी नक्षत्रा हिने आतापर्यंत वर्ष 2020 आणि 2022 असं 2दा केशदान केले। या गोष्टीची आपल्याला कधीच मोठेपणा वाटला नाही असंही नक्षत्रानं सांगितलं। आपण प्रसिद्धीसाठी हे दान केलं नाही, आपल्या प्रोत्साहनामुळे काही मैत्रिणींनी देखील केशदान केल्याचं सांगितलं। केशदानासाठी 12 इंच केस असणं आवश्यक आहे। आपल्या या लहानशा कृतीमुळे एखाद्या गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो, याचं मनस्वी समाधान मिळत असल्याचंही तिने सांगितलं। तर सानप यांनी शक्य असेल त्या सर्वांनी केशदान करावं असं सांगितलं। त्यांनी आपली मुलगी केशदानाकडे कशी वळली हे देखील सांगितलं। नक्षत्रा म्हणाली की तुमची केस कापायची इच्छा झाली तर तुमचे ते केस देखील कोणाच्या हसण्याचं कारण बनेल हे लक्षात ठेवा। हे दान वेदनाहीन आहे। केशदानामुळे कोणाचंही नुकसान होत नाही। आपल्याला आपल्या आईमुळे केशदानाविषयीची माहिती मिळाल्याचंही तिने सांगितलं। मेसेज असतो काहीतरी, तर या वर्षीचा आमचा जो उद्देश आहे कॅन्सर विषयी जनजागृती करण्याचा आणि जनजागृतीसोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं।
आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर साऱ्या स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखळतात. तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल, फॉर एक्झाम्पल ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आव्हान करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी. हे दान केलेले केसाची वीग बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल. मार्केटमध्ये जी वीग आहे याचं प्राइस फार एक्सपेन्सिव्ह असतं. 45,000पासून सुरू होतं असं मला सांगितलेलं गेलेलं आहे. आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे, औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च झालेत, अशासाठी हे वीग घेणं शक्य नाही. म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आव्हान करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीग बनवली जाईल आणि ती वीग कॅन्सर पेशंटला दिली जाईल. ओके.